चल चायतरीला जेवायला दिलाय आणि चायतरीचा थोबा रडू रडून डोले भरून आले नवऱ्या मुलीचे. अरे बी पॉझिटिव्ह राहा ना. बघ माझी तब्येत बरी नसली तरी मी कसा असतं घनश्याम नसतं जरासं त्याच्या. ये र कोक्या को बघतोस कोके कुणाची वाट पाहते. ये र कोक्या कोणाची वाट पाहते बाबाची वाट पाहत तुझा बाबा माझा बाबा नागड्या. हेर पातक सबस्क्राईब करायला विसरू नका. डोक्यावर डोका आपटू नका. निकर हा मना खायला ना तुम्ही आणला ना. हे जा माझ्याकडून जा चॉकलेट खा चॉकलेट. हो इकडे या थांबा. तुम्हाला एक चॉकलेट द्यायची भाषा झाली ती चॉकलेट. कारण डॉक्टर भेटलाच नाही. डॉक्टरला फोन केलता गोळ्या दिल्या नीला. ही बा कशी पडले कोंबरी. उठ चल जेवून जा चल. अय उठले रे बाबा चल खाना खाले रे बाबा. एक पेशंट अजून एक इकडे अजून तो रेडीच आहे. अजून काय झालाच नाही. आणि बघतो तो आमचा यो दुसरा पेशंट पण इकडे रेडी आहे. अय बघा थोबार. हॅलो गाईज गुड मॉर्निंग. तर आमची सकाळ झालेली आहे आणि ताई उठलेलं आहे. काल उठली नावाने झोपल्या. सेजलताई पण झोपल्या. असं वाटतं क्लास नाही आहे. आणि पप्पा चालले शर्टीना आणि हे पण झोपले. आणि मम्मी काय बैठकीशी आल्या नाही. आता बघू किती वाजता येतात मम्मी. नाही एक येतं खाल्लं मटण त्याच्या बटाटा टाकायचा. बटाट्यामध्ये सोडून ठेवले. आणि मम्मी एखादा धुवली तर मम्मी मच्छी आणि अजून लसूण पण चालू आहे. झाला पिऊन दर एक गलास पौवा मारा है अभी. ऐसा क्या. आणि आम्ही आता गॅलरीत बसलो. ट्रेन इकडे आहे ना. आता आम्ही बसलो जेवायला. सगळी ताई येतात. पप्पा नाही जेवत. पप्पा बोलतो मी नंतर जेवेन. आणि इकडं मी आमचं आहे ना आता जेवून झाला. आणि मी इकडे बसून टॅप बघत. आणि मम्मी सगळी काही ना सांगली भांडी खाला. ठोका लागून आलेला आहे. आणि मम्मी बसल्या बाहेर. पप्पा इकडे झोपलं. ताई पण बसल्या बाहेर. चलो तर गुड इव्हनिंग सगळ्यांना. आज आमचा गुड इव्हनिंग एकदम पातळ आहे. आमचा एक पेशंट अजून एक इकडे अजून तो रेडीच आहे. अजून काय झालाच नाही. आणि बघतो तो आमचा यो दुसरा पेशंट पण इकडे रेडी आहे. होय बघा थोबार. काय लावतं तिला तिला दिवाबत्ती करायला जाऊन दे. चला दोघांना चालू ना हॉस्पिटलला. आणि आताच आम्ही दवाखान्यांशी म्हणजे दवाखान्यात डॉक्टर भेटलाच नाही. डॉक्टरला फोन केलता गोळ्या दिल्या नीला. ही बा कशी पडले कोंबरी. उठ चल जेवून जा चल. अय उठले रे बाबा चल खाना खाले रे बाबा. ती मुस्काटून बसली बघ कशी. तशी मुस्काटू नको सरळ वाशी. पण तू नव्हतं काय ना दिसतं मला. सरळ झोप सरळ झोप. जाऊ चल पटकन गोळ्या खाऊन घे चल. चल चायतरीला जेवायला दिलाय आणि चायतरीचा थोबा रडू रडून डोले भरून आले नवऱ्या मुलीचे. अरे बी पॉझिटिव्ह राहा ना. बघ माझी तब्येत बरी नसली तरी मी कसा असतं
घनश्याम नसतं जरासं त्याच्यात टाकून खा भाकरीला ब्रेड लावून जाम लावून खा जराशी चल जेवून जे लगेच गोळ्या खा ना आराम कर चल पूर्ण काजळी भाकरी लगेच गोळ्या काढवल्या धरीला धर्म मे मला दिला तर तसंच चाललं. हा हिला अशीच करायला लागेल बरोबर तुला बरोबर थांब. एवढी जो एक कान पडा गोळ्या खायचे एवढीचो मी आता ते काही एक अशी देन सपक्यान डायरेक्ट खाली पारीन चल आता मी ना उसर तापवायला घेतलं आणि आता कालची भांडणं झालेली उसल काय बोलता हो शेवटी आज खाली उसणं का फुकट आणि एक हाताला तर त्याच्या अंडा पण दिला चालू याचं काहीतरी वेगळं खावायला लागलं ते अंडा नाही मम्मी बनवतात काय तुम्ही काय बोलता इंटरनेट आणि आमचा भाऊ पण आता आल्या इकडं हा मना खायला ना तुम्ही आणला ना हे जा माझ्याकडून जा चॉकलेट खा चॉकलेट हो इकडे या थांबा तुम्हाला एक चॉकलेट द्यायची भाषा झाली चॉकलेट नव्हतं बोललो मी हा एक चॉकलेट द्या हा खा आता तो तुम्ही ना मला खायला आणला ना मग मीनी दिला तुम्हाला भाऊ ना बोलू माझ्या त्यांच्या चॉकलेटला भाऊ इकडे लफडा वेगळाच झाला ही भांडायला आली इकडे चॉकलेट आणलं मी हा जा तिचे कोणी आहे खा आम्हाला खायला ना आणला ना तुम्ही होय आम्हाला खायला आणला ना तुम्ही यशा आमच्याकडून का चॉकलेट लवकर आलो ते तिथंच बोलवले मी सांगला तिला घरी बोलव आईस्क्रीम आणणार होतो कवा मग उद्या आलं तरी चालेल परत तुम्ही हा चालेल उद्या या शेंजी आहे ना तरी आणि आमचे इथे आता मेहंदी आर्टिस्ट आलेले आहेत स्वतः चैतू मात्रे आई मेहंदी आर्टिस्ट आलेले आहेत बरं तुमने खाना खाया सबने खाना खाया मना विचारला पण ना मलाच विचारलं मी तुमने खाया खाना खाया असं सगळं मना आईस्क्रीम नाही आणली म्हणून मी जेवलोच नाही खोट आम्ही घेतल्याने तर शेंगा खायला सगळे शेंगा खावा वाजल्याने तुझा वाटा कुठे आहे तुमच्या टाकला मी काय खातो तू वेगळाच आहे ना तुझा तू वाटा नाही दिला मम्मी मी लापरा कर घे जा मी बोललो मी बोललो घेतलं नको तू बोलता घेऊन नवऱ्याला देशी चल हाऊ रे टाकल्या घरी क्या बे चोट्टी 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 झाली किती जमा करतं का चोरून घरांचे पैसे माझं घरांची म्हणजे माझं र काही नाही 10 रुपीज असतात हो का किती जमा केलं तर मागच्या फेरीला 200 700 रुपये मागच्या फेरीला जमा केलंस तुम्ही आता पण 150 रुपये 3-4 दिवसांत जमा केले आणि तुम्ही हा साली मेरी बिल्ली मेरी को म्याव मी बघत माझे पैसे जाता कुठं 10-20 रुपये 10-20 रुपये नाही ही बघ चोर मिल गया आज चोर हात में मिल गया मेरे हा मागच्या पिढीला 700 रुपये जमा केलं तर जवळ चोरावर केस टाकून ठेवायला लागेल कॅमेरा लावायला लागेल त्यांच्या समोर घेतलं पैशावर मी असं प्रश्न जाऊन त्यांच्या समोर ठेवलं पण बरं चिल्लर 10-20-30 रुपये 50 रुपये आलं की ही चोट्टी आहे ना ही चोरतं लगेच मी सकाळचे आपण बघायला गेलो ना मी पैसे कुठे गेलं गेले त्यासने चोराने कबुली दिली ना आता 700 रुपये साचवलं पण मी काय केलं सेजलताईने सालन जावायला पैसे दिलं मी ते तवरं सगळं साचवलेलं माझंच होतं ना मग तुम्हाला ठेवायला देवाच्या आधी तुमच्याजवळ ठेवायला आठवड्याच्या देवाच्या आधी 2 दिवस मिळे तर दिला तू आता म्हणा ना 2 दिवस कुठं काल परवा पण दिला काय यावेळी 50 तुम्ही पण त्यासने माझं 150 रुपये काढलाय का डेप्लॅन कोणी तुझी तुम्ही 150 रुपये घेतले. तुमचा नाही बघा लोकांचे ठेवा मी पैसे काय मम्मी हराम हा चट्टी झाली चोर मेरी बिल्ली मेरे को म्याव 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 बिल्ली आ ये ग माऊ
डोंगरा जाऊ पिकलेली उंबरा आपण खाऊ नाचकी पुचकी येर येर कोक्या ना काय गाणी तो तो काय काहीतरी बोलायचं काय गाणी आहे मम्मी तो म्हणत नाही बापूस काहीतरी अरे हो तसाच आहे पण पहिली स्टार्टिंग कशी आहे? येरो कोक्या काढायची घे कोक्या कोक्या काहीतरी घेते हा, तुझी वाट पाहत असंच काहीतरी मला येस ना बघ तूच बरोबर हे बोलायचं म्हणा मलाच बोलायचं ते मी बोलाचो हिला तू बोलातो गाणी विसरले मी पण विसरले बाप्पासलं बापूजी आला झोपतच गाणं झालं येर कोक्या को बघतोस कोके कोक्या त्याच्यानंतर काय माहिती कुणाची वाट बाबाची वाट पाहते पाहत येर येर कोक्या कोणाची वाट पाहते बाबाची वाट पाहत तुझा बाबा माझा बाबा नागऱ्या येर पात कोके कोकी बघ माझा बाबा नांगऱ्या केर पात कोक्या कोक्या म्हणजे काय माहिती काय कोक्या म्हणजे तो पोरगा म्हणजे त्या टायमाला बापूस गाणी बोलायचा ना त्यावेळेला बापूस गाणी बोलायचा म्हणा ना तेव्हा कोक्या मी होतो ही कोकी आहे ही कोकी बघ कशी कशी आणि आता भाऊ पण आलतं भाऊ चाललं टाटा बाय बाय माझी आईस्क्रीम विसरू नका मला खायला आणला नाही मी हा पिढी आठवण देणार तो पहिले तुटलेला होता काय नाही होता तो चलो टाटा बाय बाय हा बार बा भेलवालीचा एकदम छमाट तुला काय पाहिजे तू शेंबूरच खा आता जेवले साली आणि इकडं लगे वेलवाला आले बाया का वेल न्यायला आली शेंडे ये लवकर चल मी आहे ना आताच फ्रेश वगैरे होऊन आलो आजचा ब्लॉग मी इथं सेंड करतो तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका डोक्यावर डोका आपटू नका आव सबस्क्राईब करायला विसरू नका डोक्यावर डोका आपटू नका आव गुड नाईट